बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार नोंदवला जातोय. विकीच्या बॅटमधनं काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालं. चौकार नोंदवला जातोय. चौकार धावसंख्या 4 फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. इथून फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. जणू पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार निर्मितच्या बॅटमधनं. मृणाल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती मृणाल यांचा चौकार नोंदवला जातोय. 4 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. पाहूया पुढचा चेंडू. मृणाल यांच्याकडनं इथून जर पाहिलं तर वाईट बॉल. अवांतर धावा खर्च करत असताना मागच्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी राहिली होती. परंतु या मॅचमध्ये कुठेतरी त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. पहिल्याच चेंडूवरती 5 धावांचा खर्च झालाय. तरी असं इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू सोडला गेलाय. पाहूया. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. तर विनंती असेल या शासकीय मत्स्यव्यवसाय माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा हे पटांगण आहे आणि या पटांगणामध्ये भाटपाडा संघाच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन केलं जातंय की आपण या पटांगणामध्ये धूम्रपान करणं हे बंधनकारक आहे आणि इथे आपण धूम्रपान करू शकणार नाहीये. तर ही निवेदन मात्र केले जात आहे. तर आपल्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार याची नोंद ठेवा. आयोजक संघ मात्र आपल्याला पुन्हा एकदा निवेदन करतोय. आपण कोणताही धूम्रपान या पटांगणामध्ये करू नका याची नोंद ठेवा. जाऊया मॅच ऑन होते. इथून जर आपण पाहिलं 1.2 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तपासली तर 15 धावा टोटली पाहायला मिळते. पाहूया संदीप स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जर पाहिलं काय करारा स्मॅश केला जातोय. चेंडू सरळ निघून जातोय. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार नोंदवला जातोय. 4 धावा इथे कंप्लीट होतील.
सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचते 20 धावा. व्हाईट बॉल इथे घोषित केला जातोय. 52 धावा खर्च केल्या जात आहेत. मृणालच्या माध्यमातून 13 धावा तब्बल खर्च झालाय. क्रॉस द बॅट चेंडू सर पुन्हा एकदा सीमा रेखा पार चौकार 4 धावा. इथे महागडे षटक होताना दिसते. 17 धावा तब्बल खर्च खर्च मोठं झालंय. इथून पुन्हा एकदा चांगलं एफर्ट मात्र लावलं गेलं. अद्वैत यांच्याकडनं सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल धाव कंप्लीट होते. इथून जर पाहिलं तर धावफलक मात्र पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेर 26 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. 26 धावा इथे पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती आणि येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ टोटली बाकी आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा पाहायला मिळतील तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. आपल्याला पाहायला मिळतं यश तांबोरे. सिंग बॉय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नवदीत संघ म्हटलं की यश तांबोरे. इथून पाहिलं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेने धावफलक इकडे फ्लाय होते. धावसंख्या धावफलकांवरती नवदीत संघाची 30 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. तर इथून हाय स्कोर कडे वळतोय की काय नवदीत संघ कारण की 30 धावा इथे पाहायला मिळाले होते. जर्मन संघाला मात्र विजयासाठी भटपाडा संघाने मात्र कंप्लीट केल्या होत्या. इथून हाय स्कोर कडे वळताना दिसतोय नवदीत संघ. 34 34 धावा इथे 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चौकार आणि चौकार इथे पाहायला मिळतोय संदीपच्या बॅट मधनं. थँक यू सो मच. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल रिमाइनिंग आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथून सिंगल धाव लेग बाईकच्या स्वरूपात आणि धावफलक जाऊन पोहोचेल 35 आणि 36 धावांचा आव्हान मात्र केला जातोय. 36 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी. गणेश क्लब बस संघासमोर नवदीत संघाच्या माध्यमातून घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. धावांचं लक्ष आहे.
थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर विनंती असेल पुन्हा एकदा, गाडीची चावी हरवली आहे आणि कुणाला जर गाडीची चावी सापडत असेल तर त्याने आपल्या जे व्यक्तीची मात्र गाडीची चावी हरवली त्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवायची आहे. इथून जर पाहिलं तर या पटांगणामध्ये जे कोणी धूम्रपान करण्यासाठी मात्र बसले आहेत त्यांना पुन्हा एकदा निवेदन केलं जातंय भाटपाडा संघाच्या वतीनं की आपण तर ह्याची नोंद घ्यायची आहे. आपण या पटांगणामध्ये जे ड्रिंक करत आहेत त्या ड्रिंक्स मात्र आपण करू नये. भाटपाडा संघाच्या वतीनं मात्र हे निवेदन केलं जातंय आणि याची नोंद मात्र ठेवायची आहे. जे कोणी ड्रिंक करण्यासाठी मात्र या पटांगणामध्ये बसले असतील तर त्यांनी या पटांगणामधनं उठायचं आणि दुसऱ्या जागेवरती जाऊन मात्र ड्रिंक्स करायचे याची नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं मिस फील्ड झाली आहे, परंतु बॅकअप मिळालाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच खूपच चांगलं टार्गेट मात्र सेटअप केलं गेलं. 36 धावांचा टार्गेट आहे. 16 चेंडू आणि 34ची आवश्यकता असणार आहे. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूया. स्वप्नील फुलटॉस चेंडू आणि इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. तर बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज गॉन. या मैदानाच्या आतमध्ये इथून पुन्हा एकदा आम्ही स्पीड पाहायला मिळते. निर्मितच्या माध्यमातून इकडे अद्वैतच्या बॅटमधनं येतोय चौकार 4 धावा. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे पाहूया पुन्हा एकदा काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कल्पेशला बीट करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा इथून पुन्हा एकदा पाहायला मिळतील. फलंदाज अद्वैत यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक चौकार. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. या मॅच नंतर या पहिल्या फॉर्मॅट मधनं पहिला जो पॅनल आपण पाहतोय तो पहिल्या पॅनल मधील शेवटचा सामना बाकी राहील. हा सेकंड लास्ट सामना असेल पहिल्या फॉर्मॅट मधील. या सामन्यातील विजेता संघ सरळ भाटपाडा संघाशी खेळ मात्र करेल. इकडून जर पाहिलं काही कम्मालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. यश तांबोरे आपल्याला पाहायला मिळाले. खूपच चांगलं एफर्ट लावलं गेलं चेंडू रोखण्यासाठी आणि इकडून चेंडू रोखलं गेलंय. षटक क्रमांक तपासलं पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा गणेश क्लब ब संघ. गोलंदाजी ट्रॅक वरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती इथून पाहिलं तर बॅट मध्ये कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये. तर फलंदाज भूषण यांच्या सिंगल आणि सिंगल इथे पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 11 धावा. तब्बल 36 धावांचं लक्ष आहे आणि इथून जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील 11 चेंडू मध्ये टोटली कंप्लीट करायचे आहेत 25.
11-25 असं मॅचचं इक्वेशन आहे. इकडून इनटू द गॅप अद्वैत बॅक टू बॅक ते चौकार. त्यानंतर आता तिसरा चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल स्वीकारला जातोय. येतोय चौकार. मच धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकडेवरती. तर 21 धावेचं आवश्यकता आहे मॅच विजय होण्यासाठी. इकडून पुन्हा एकदा गॅप गॅप आणि गॅप शोधले जात आहेत आणि त्या गॅप मधनं चौथा चौकार पाहायला मिळतोय अद्वैतच्या बॅटमधनं. आता क्वेश्चन मार्क मात्र होईल निर्माण नवदीप संघावरती. धावफलकांवरती शकता. 9 चेंडू आणि 17चं इक्वेशन राहिलंय. पुन्हा एकदा कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 17चं इक्वेशन. 8 चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे. इकडे जर पाहिलं तुषार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 17 धावा. 7-17 मॅचचं इक्वेशन. एक चौकार येणं आवश्यक आहे. या चेंडूवरती चौकार येणं फार गरजेचं आहे गणेश क्लब ब संघासाठी. इकडून मनीषनं मात्र केली आहे चूक, परंतु धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात गॉन. तर त्याचबरोबर त्रिशूल ह्यांना सुद्धा निवेदन असेल आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचंय. सामन्याचा आनंद आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घ्यायचा आहे. कारण की वाटपाडा संघ म्हटलं तर या सर्व व्यक्तिमत्वांचं खूप चांगलं इतिहास राहिलं या भाटपाडा संघासाठी. आता जर पाहिलं भाटपाडा संघ यंगस्टरांनी मात्र भरमार झाले. परंतु मागचा इतिहास जर भाटपाडा संघाचा पाहिलं तर या खेळाडूंनी मात्र पूर्ण भाटपाडा संघाला मात्र सावरलं होतं आणि त्यांना नक्कीच निवेदन असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. रवया मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. मॅच इथे पाहायला मिळते. नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळतोय. सामना आता पोहोचला. येणारे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूमध्ये कंप्लीट करायचे आहेत 17 धावा. 6 चेंडू 17चं इक्वेशन राहिलंय. डिफेन्स करायचे आहेत नवदीप संघाला आणि चेस करायचे आहेत गणेश क्लब ब संघाला. पाहूया तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती. भूषण स्ट्राईक एंड वरती. इथून पहिला चेंडू जाव ओव्हर लेके आओ चौकार क्लिअर करतोय भूषण. इथून मी मगाशी म्हटलं होतं 3 चौकार येणं फार आवश्यक आहे. इथून पहिला चौकार आलाय. आगास केलाय भूषणनं. आता मॅच सांगते येणारे चेंडू आहेत 5. 5 मध्ये 13. 5 मध्ये 13 म्हटलं की 2 चौकार अजून हवे आहेत. इथून 2 चौकार आले तर मॅच मध्ये पकड बनून राहील गणेश क्लब संघ. पाहूया काय घडेल. म्हणून स्ट्रोक खेळला गेलाय. निर्मित वेगाने चेंडू वरती येतोय. सिंगल कंप्लीट होईल. मॅच आता मात्र सांगते येणारे चेंडू आहेत 4, 4-12. मॅचचं इक्वेशन 4-12. इथून एक चौकार, 2 चौकार येणं आवश्यक आहे. या 2 चेंडूवरती 2 चौकार येणं आवश्यक आहे. मॅचमध्ये पकड बनवायची असेल तर. इथून प्रणित तांडेल सुद्धा नक्कीच कानमंत्र देत आहेत. नक्कीच आपला संघ आहे आणि त्या संघाला मात्र थोडंसं कानमंत्र देत असताना इथून पाहायला मिळत आहेत. नक्कीच पंचांच्या भूमिकेत असतात. परंतु यावेळी मॅच आपल्या संघाचा आहे म्हणून पंच भूमिका नाही. तर आता ॲज अ संघाला मात्र थोडंसं सपोर्ट करताना दिसतायत.
तुम्ही पाहिलं तर पाहूया मनीषनं मात्र झोकून दिलाय स्वतःला. सिंगल आणि सिंगल मिळेल. सिंगलने काही हरकत होत नाहीये नवदीप संघाला. कारण की चौकारानं मात्र थोडंसं क्वेशन मार्क निर्माण होतोय. थोडंसं पश्चाताप होतोय. परंतु इथून चौकार रोखला गेला मनीषच्या माध्यमातून सिंगल मिळेल. मॅच आता ऑन होते. मॅच आता कंप्लीट करायची आहेत. 11 धावा. 3 चेंडू 11 हे मॅचचं इक्वेशन राहिलंय. 3 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इथून संपलेली नाहीये. इथून या चेंडूवरती जर चौकार आला, तर या चेंडूवरती खूप काही अवलंबून राहिलंय. गणेश क्लब ब संघाचं. ह्या चेंडूवरती खूप काही अवलंबून आहे आणि इथून हा चेंडू सांगून जातोय, की वाईड बॉल. अव्वंतर धावा. आता येणारे चेंडू आहेत 3 चेंडू आणि कंप्लीट करायचे आहेत 10 धावा. 3-10 मॅचचं इक्वेशन. उलटा चेंडू क्लिअर होतोय. मी म्हटलं होतं मॅच ऑन आहे आणि मॅच ऑन ठेवले भूषणने. भूषण ऑन फायर आहे. आता मॅचचं इक्वेशन 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 6चं इक्वेशन. मॅचमध्ये पलटवार झालाय. जाऊया मॅचचं इक्वेशन कंपल्सरी चेसिंग आहे याची नोंद ठेवा. चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे. 2 चेंडू आणि 6चं इक्वेशन. मॅच काय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथून सर्वाधिक हाय स्कोर नवदीप संघाने बनवला. परंतु इथून गणेश क्लब ब संघ मात्र सांगतोय जरूर नवदीप संघानं मात्र हाय स्कोर कंप्लीट केलाय. परंतु त्या हाय स्कोर आमच्या नावावरती मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन असा भूषण मात्र म्हणतोय. पाहूया 2 चेंडू 6ची आवश्यकता. पाहूया इथून सिंगल कंप्लीट झालाय. आता इथून जर पाहिलं तर चेंडू फेकला गेलाय आणि इथून 2 धावा कंप्लीट होत आहेत की काय? इथे मॅचमध्ये करवट, मॅचमध्ये बदल. अभी ये मैच बहुत कुछ बोलने के लिए तैयार है. नवदीप संघाकडनं. आता मॅचमध्ये पलटवार झालाय. आता एक चेंडू आहे आणि त्या एक चेंडूमध्ये आता कंप्लीट करायचा आहे 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. ये क्या हुआ? आता नवदीप संघ म्हणेल, "ये क्या हुआ? हमने क्या कर बैठे है?" हे मॅच पूर्णपणे हातामध्ये होती नवदीप संघाच्या. आता कुठेतरी हातातनं सुटताना दिसते आणि इथे विनंती असेल मैदानाच्या थोडंसं बाहेर राहायचंय. प्रत्येक प्रेक्षक वर्ग, नवदीप संघ आणि त्याचबरोबर गणेश क्लब संघ आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. तर नोंद ठेवायचं आहे गणेश क्लब संघ आणि नवदीप संघ. डिसिजन पोहोचवण्याच्या अगोदरच आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. डिसिजन जसा दिला जाणार तसा मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. एक चेंडू 4चं इक्वेशन. मॅच ऑन आहे. भूषण ऑन आहे. भूषण ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची धडधड आपल्याला पाहायला मिळते आणि भूषण मात्र म्हणतोय, ही मॅच मी जिंकवण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि इथून
एक चेंडू खूप काही दोन्ही संघासाठी अवलंबून आहे या एक चेंडूवरती. पाहूया एक चेंडूवरती चौकार येतोय की डॉट येतोय की विकेट येतोय. एक चेंडू आणि 4 धावा. काय घडेल? पाहूया भूषण काय घडवतोय. काय कमालीचा स्ट्रोक आणि गणेश क्लब संघ सांगतोय हा सामना आम्ही जिंकलाय. काय कमालीची खेळी राहिली गेली आहे. आणि तांडेल मैदानाच्या बाहेर घ्यायचंय सर्वांना. आता मॅन ऑफ द मॅच भूषण. तर याच